गुड आफ्टरनून मित्र हो. आज आपण आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय हे पाहणार आहोत. आर्थिक किंवा वित्तीय प्रेरणा म्हणजेच जी प्रेरणा कामगारांना मुद्रेच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या मोबदल्याशी निगडीत असते तिला आर्थिक किंवा वित्तीय प्रेरणा असे म्हणतात. आर्थिक धन मिळवून देण्याची शक्यता ही सर्व आर्थिक प्रेरणाचे मुख्य तत्त्व आहे. आर्थिक प्रेरणाचे प्रत्यक्ष आर्थिक प्रेरण आणि अप्रत्यक्ष आर्थिक प्रेरण असे दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष आर्थिक प्रेरणा कामगाराच्या व्यक्तिगत उत्पादकतेशी प्रत्यक्षपणे निगडीत असलेल्या आर्थिक प्रेरणांना प्रत्यक्ष आर्थिक प्रेरणा असे म्हणतात. जास्त कार्याकरता जास्त व्यक्तिगत मोबदला हे प्रत्यक्ष आर्थिक प्रेरणाचे तत्त्व आहे. प्रेरणात्मक किंवा प्रगतिशील मजुरी पद्धतीमध्ये कामगारांना देण्यात येणारी मजुरी प्रत्यक्ष आर्थिक प्रेरणाचे उदाहरण आहे. अप्रत्यक्ष आर्थिक प्रेरणा ज्या आर्थिक प्रेरणा कामगारांना त्यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांच्या आधारावर देण्यात येतात अशा प्रेरणांना अप्रत्यक्ष आर्थिक प्रेरणा असे म्हणतात. आर्थिक प्रेरणांचे महत्त्व समाजात राहणाऱ्या व समाजाचे घटक असलेल्या व्यक्तीपैकी बहुसंख्य व्यक्ती कोणत्या तरी उत्पादन कार्यामध्ये भाग घेत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. उत्पादन कार्यामध्ये भाग घेणारी व्यक्ती त्यांचे कार्य करण्यासाठी का प्रवृत्त होतात हे जाणून घेण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला आहे. आपली व कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी पुरेसे पैसे मिळविणे हेच बहुसंख्य व्यक्तीचे उत्पादन कार्यात भाग घेण्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. कामगारांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात त्यांना मजुरीच्या रूपाने मोबदला मिळत असतो. कामगारांनी केलेले काम आणि त्यांना मुद्रेच्या स्वरूपात मिळणारा मोबदला यामध्ये प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे जास्त मोबदला मिळाल्यास ते त्या आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकतात, कुटुंबाच्या प्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतात आणि आकस्मिकपणे निर्माण होणाऱ्या संकटाकरिता पुरेशी तरतुदी करू शकतात. स्वतःच्या कुटुंबियांना सुखी करण्याची आणि आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमता प्रत्येक कामगारामध्ये निर्माण करण्याकरता पुरेसे उत्पन्न आवश्यक आहे. आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय तर मुद्रेशी किंवा पैशाशी संबंध असलेल्या नसलेल्या मानसिक प्रेरणांना आर्थिकेतर किंवा अवित्तीय प्रेरणा असे म्हणतात. आर्थिकेतर प्रेरणामुळे कामगाराच्या उत्पन्नात भर पडत नसली तरी या प्रेरणा कामगारांना परिश्रमी, कर्तव्यतत्पर व निष्ठावान बनवतात आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यक ठरतात. काही महत्त्वाच्या आर्थिकेतर प्रेरणाचे स्वरूप तिथे स्पष्ट केले आहे, ज्यामध्ये आहे क्रमांक 1 रोजगाराची सुरक्षितता. रोजगाराची सुरक्षितता ही एक अत्यंत महत्त्वाची आर्थिकेतर प्रेरणा आहे. आपली नोकरी सुरक्षित आहे व कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी आपल्यावर बेकार होण्याची वेळ येणार नाही याबद्दल कामगाराच्या मनात पूर्ण जाणीव असल्याशिवाय कोणताही कामगार आपल्या संपूर्ण क्षमतेचा, बुद्धीचा व कौशल्याचा उत्पादन कार्याचे उपयोग करण्याकरता प्रवृत्त होणार नाही. अमेरिकेमधील नॅशनल इंडस्ट्रियल कॉन्फरन्स बोर्डने 1974 साली कारखान्यामधील कामगार 71 मनोबल घटकापैकी कोणत्या घटकांना जास्त महत्त्व देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 71 मनोबल घटकापैकी रोजगाराची सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे मत 31% कामगारांनी व्यक्त केल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. कामगारांना प्रेरित करणारे घटक कोणते आहेत व कामगाराच्या दृष्टिकोनातून त्यांचे तुलनात्मक महत्त्व किती आहे हे जाणून घेण्यासाठी अलीकडच्या काळात अमेरिकेत आणखी काय प्रयोग करण्यात आले आहे. त्या प्रयोगामध्ये स्टॅग्नर या संशोधकाला कामगार रोजगारविषयक सुरक्षिततेला व स्थैर्याला सर्वात जास्त प्राधान्य देतात असे आढळून आले आहे. जर्गनसन, ब्लम आणि रस मायर्स या संशोधकांनाही कामगार सुरक्षिततेला इतर आर्थिकेतर घटकामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यानंतर आहे प्रगतीकरता व्हाव. कारखान्याच्या व्यवस्थेमध्ये विविध स्तर असतात. कारखान्याचा विस्तार झाल्यामुळे जुने व अनुभवी कर्मचारी नोकरी सोडून गेल्यामुळे किंवा काही कर्मचाऱ्यांना कामावून काढल्यामुळे व्यवस्थापन व्यवस्थेच्या प्रत्येक स्तरावर वेळोवेळी जागा निर्माण होत असतात. व्यवस्थापन व्यवस्थेमधील वरच्या स्तरावरची जास्त वेतन व अधिकार असलेली जागा आपल्याला मिळावी असे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात सुप्त पण तीव्र इच्छा असते. कारखान्याच्या संघटनेत प्रगतीकरता भरपूर वाव असतो आणि वरच्या जागेवर नेमणुका कार्यक्षमतेच्या आधारावरच निर्माण होतात. अशी कर्मचाऱ्यांना खात्री वाटल्यास ते आपली जबाबदारी जास्त नेटाने व कौशल्याने पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर आहे प्रशंसा. कामगाराच्या मनात मानसिक आणि सामाजिक गरजा ह्या आर्थिकेतर प्रेरणाचे आधार असतात. प्रत्येक कामगाराला आपण केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशंसा करावी व त्यामुळे संघटनेत आपल्या प्रतिष्ठा प्राप्त होवी असे वाटते. प्रशंसा ही अशी प्रेरणा आहे की ज्यामुळे प्रत्येक कामगाराला त्यांनी केलेल्या परिश्रमाचे मोल झाले असे वाटते. संबंधित कामगार आपल्या कामाकडे
अधिक लक्ष देऊ लागतो आणि जबाबदारीच्या भावनेने आपले काम करू लागतो. कामगारांनी चांगले काम केल्यानंतरही व्यवस्थापकांनी त्यांच्या कार्याची योग्य प्रशंसा न केल्यास त्यांच्या मनात विषादाची भावना रुजते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भावनेला खतपाणी मिळाल्यास विषादाच्या भावनेचे असंतोषात परिवर्तन होऊन हा असंतोष अयोग्य मार्गाने प्रकट केला जातो. त्यानंतर आहे न्याय. औद्योगिक कामगाराच्या बाबतीत व्यवस्थापक कसे वागतात याचा त्यांच्या वागणुकीवर फार परिणाम होतो. प्रत्येक कामगाराला आपल्या कामाचा भरपूर मोबदला तर हवाच असतोच, पण त्याशिवाय त्याचे हित सर्व दृष्टीने सुरक्षित व्हावे आणि प्रगतीची संधी त्याला मिळावी अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. कामगाराच्या हितावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करणारे निर्णय घेताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता व्यवस्थापकांना योग्य निर्णय घेतल्यास त्यामुळे व्यवस्थापकावर कामगाराचा विश्वास बसतो. व्यवस्थापक आपल्यावर कधीही अन्याय करणार नाही याबद्दल कामगारांना वाटणारी विश्वासाची भावना ही प्रेरणेचेच काम करते. सुट्टी, बदली, बढती, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड याबाबतीत व्यवस्थापकाकडून आपल्याला अन्याय होणार नाही याबद्दल कामगारांना खात्री वाटल्यास कामगाराच्या मनावरील दडपण कमी होते. व्यवस्थापकाची न्यायशीलता ही कामगाराचा उत्साह व पर्यावरण त्यांची कार्यक्षमता वाढवण्याकरता कारणीभूत ठरणारे एक महत्त्वाचे कारण आहे. यानंतर आहे स्पर्धा. आपल्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्तीशी स्पर्धा करणे ही प्रत्येक व्यक्तीची जन्मजात प्रवृत्ती असते. स्पर्धेमुळे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होते. स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले श्रेष्ठ किंवा मोठेपण सिद्ध करण्याच्या या प्रवृत्तीच्या व्यवस्थापनाने व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास कामगारांना त्यांच्या कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करणे मुळीच अवघड नाही. स्पर्धा ही मुळात एक आर्थिकेतर किंवा अवित्तीय प्रेरणा असली तरी या प्रेरणाला क्रियाशील व परिणामकारक बनवण्यासाठी इतर आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणांची मदत घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या कामगारांना ठराविक दराने बोनसचे वाटप करणे, रोख बक्षीस देणे, प्रशस्तीचे प्रमाणपत्र देणे प्रदान करणे, प्रमंडळाकडून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात फोटो छापणे किंवा स्पर्धेत विजय मिळवण्याच्या कामगाराचा सर्व कर्मचाऱ्यासमोर गौरव करणे इत्यादी स्पर्धाचे आयोजन व्यक्तिगत कामगाराप्रमाणेच कामगाराच्या समूहाकरता किंवा गटाकरता करता येते. स्पर्धेची उद्दिष्टे लक्षात घेऊन स्पर्धेचे आर्थिक बक्षिसाचे स्वरूप, बक्षिसाची संख्या ठरवण्यात आली पाहिजे. स्पर्धाचे आयोजन करताना आणि स्पर्धाचे निकाल लावताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात करण्यात आल्यास त्यामुळे स्पर्धेचे मूळ उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा पाहिलेली आहे. बाकी आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणा आपण पुढील भागात पाहूया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.